भाजपा युवा नेते क्षितिज जाधव व चिरंजीव श्रेयांशू क्षितिज जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. नेरली कुष्ठधाम येथील रुग्णांसोबत अन्नदान वाटप करून क्षितिज जाधव यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच सायंकाळी भगीरथ नगर येथील त्रिरत्न बौद्ध विहार येथे अभिष्ट चिंतन सोहळा पार पडला. यावेळी भाजपा माजी अध्यक्ष प्रवीण साले, मिलिंद देशमुख, राजू यन्नम, विजय गंभीरे, सूर्यकांत कदम, मनोज जाधव, साई प्रसाद महाजन, उद्धव पावडे, प्राध्यापक कमलाकर कनसे, संतोष कुलकर्णी, सुरेश काशिदे, बावस्कर, गौतम सरपाते, विलास देवळे, केशव रोडे, सिद्धार्थ कवटेकर, मतीन शेख, शेख रफिक, मुकुंद धानोरकर, नामदेव केंद्रे, संदीप बिलोलीकर, कैलास वडजे, राजीव गायकवाड, बंडू गिरगावकर, कपिल तिमेवार, अमोल बुक्तरे, गणेश शिंदे, आकाश पवन जाधव, उमेश घुगे यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. दरवर्षीप्रमाणे श्री क्षितिज भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही विविध उपक्रम आमच्याकडून राबवतो. तसंच आज नेरली कुष्ठधाम येथे येऊन अन्नदान, त्यानंतर भाऊचा डबा असतो वजिराबादमध्ये, तिथे आम्ही अन्नदान करून आलो. त्यानंतर आता भगीरथ नगर बौद्ध विहार येथे मोठा अन्नदानाचा कार्यक्रम राबविला जातो. आणि बाकी मग इतर ठिकाणी आमचे हे कार्यक्रम चालूच असतात. क्षितिज भाऊ जाधव यांना वाढदिवसानिमित्त आमच्यातर्फे खूप खूप शुभेच्छा आणि जनतेतर्फे सुद्धा. विश्वरत्न, भारतरत्न, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज आमचे सहकारी मित्र क्षितिज जाधव व त्यांचे चिरंजीव श्रेयांशू या दोघांचा एकत्र जन्मदिवस आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित सर्व माझे सहकारी विजयराव गंभीरे, मनोज, सूर्यकांतजी कदम, मुकुंद धानोरकर, पत्रकार कुलकर्णी, सोनू कल्याणकर, करंदीकर, सगळे पत्रकार बांधवांनो, योगायोगाने याच वर्षी आता काही दिवसातच महापालिकेची निवडणूक पण आहे. भारतीय जनता पार्टीकडे क्षितिज जाधव यांनी आपल्या पत्नीसाठी उमेदवारी देखील मागणी केलेली आहे. आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी त्याला शुभेच्छा देतो की कदाचित 8, 10, 15 दिवसानंतर जेव्हा काही यादी जाहीर होईल त्यात प्रामुख्याने त्यांनी मागणी केलेल्या त्याच्या पत्नीचं तिकीट मिळेल अशा शुभेच्छा मी त्याला या प्रसंगी देतो. अनेक वर्ष त्याची इच्छा आहे की या भागाचं प्रतिनिधित्व करावं. यापूर्वी देखील त्यांनी प्रयत्न केला होता, तो यशस्वी झाला नाही. पण सातत्याने प्रयत्न करत राहणं आपलं काम आहे. आणि क्षितिजनी विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून सातत्याने जनतेच्या सेवेत राहण्याचा प्रयत्न केला आहे. आणि अशा पद्धतीने जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होतात तेव्हा त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन एका विशिष्ट पदावर त्याला किंवा त्याच्या कुटुंबियांना बसवण्याची संधी आपल्याला मिळते. आणि राजकीय विषयच आहे, पुढे 4 दिवसात निवडणूक होणारच आहे. पण सातत्याने मी जेव्हा जेव्हा राजकीय व्यासपीठावरून भाषण केलं असेल, मनोगत व्यक्त केलं असेल, तर मी महामानव डॉक्टर आंबेडकरांची एक गोष्ट आवर्जून सांगतो की भारतीय लोकशाही सुदृढ करण्यासाठी ज्या महामानवांनी आम्हाला संविधान दिलं त्या महामानव डॉक्टर आंबेडकरांनी आम्हाला अधिकारासोबत कर्तव्याची देखील जाणीव करून दिलेली आहे. आणि आंबेडकरी समाजाने याची जाणीव ठेवली पाहिजे की अधिकाराची मागणी करत असताना आम्ही कर्तव्याचा विसर नाही पडला पाहिजे. अधिकार तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी दिला. प्रिएम्बल ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हणजे प्रास्ताविकेतच आपल्याला सांगितलेलं आहे की वी द पीपल ऑफ इंडिया, एक सार्वभौम राष्ट्र तयार करण्यासाठी आम्ही हे प्रयत्न करतो आणि स्वतःप्रती हे अर्पित करत आहोत.
अधिकाराची जाणीव प्रत्येकाला आहे, पण एक मतदार म्हणून, एक जागरूक नागरिक म्हणून, या देशाचा सच्चा नागरिक म्हणून मतदानाच्या पवित्र कार्याचं निर्वहन करून योग्य लोकप्रतिनिधी निवडण्याचा अधिकार तुम्हाला महामानवांनी दिलेला असतानाच ती कर्तव्याची देखील तुम्हाला जाणीव असली पाहिजे की योग्य व्यक्तीला निवडण्याची संधी कुठल्याही युद्धाशिवाय केवळ मतदान प्रक्रियेत सहभाग घेतल्यानंतर तुम्ही पाहिजे तो राजा जन्माला घालू शकता. इतकी ताकद तुमच्या एका मतामध्ये महामानवांनी दिलेली असताना मताच्या बाबतीत जी काही परिस्थिती आपण बाहेर ऐकतो बघतो ती फार आपल्यासाठी संतोषजनक नाही आहे. तेव्हा मताचं पवित्र दान, मतदान आपलं कर्तव्य, आपला अधिकार आणि लोकशाही सुदृढ करण्यासाठी मताची वाढत झालेली टक्केवारी किंवा वाढली पाहिजेली टक्केवारी याचा विचार करून प्रत्येक नागरिकांनी येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड प्रमाणात मतदान केलं पाहिजे. आणि मग ते करताना ते कुणाला करावं हा तुमचा सर्वस्वी अधिकार जरी असला तर ते आम्हाला मागावं का हे देखील आमचं कर्तव्य आहे. आणि मग आम्ही आमच्या पक्षाला किंवा कुणी अजून कुठल्या पक्षाला मतदान मागत असेल तो त्याचा देखील राईट आहे, तो त्याचाही फंडामेंटल अधिकार आहे. ते कुणाला द्यायचा हा अधिकार तुम्हाला आहे, पण दोघांच्या अधिकारामध्ये कर्तव्याचा विसर पडू नये आणि मतदानाच्या पवित्र कार्यापासून आपण दूर न जाता घरात बसून किंवा गावाला जाऊन सण आणि उत्सव साजरे करून मग लोकशाहीवर टीका करण्याचा नैतिक अधिकार आपल्याला राहणार नाही. महामानव आंबेडकरांचं नाव घेतो आपण, त्यांना खऱ्या अर्थानं अभिवादन करण्याचा जर दिवस कुठला असेल तर भारतामध्ये तो प्रत्येक दिवस ज्या ज्या दिवशी कुठल्या ना कुठल्या संस्थेचं मतदान होईल आणि त्या मतदान प्रक्रियेत तुम्ही सहभागी होताल त्या दिवशी तुम्ही महामानवाला अभिवादन करताल. अशी ही लोकशाही आपल्याला ज्यांनी दिली ते कर्तव्य आगामी 15-20 दिवसात तुम्हाला पार पाडायचंय. आणि शिटीला जर तिकीट मिळालंच तर निश्चितच आम्ही त्याच्या वतीने परत एकदा मताचा जोगवा मागायला तुमच्याकडे येऊच. पण निवडणुकीत काय व्हायचं ते होईल, पण तुम्ही मात्र मतदानाचा अधिकारापासून वंचित राहू नका. मग लोकशाहीवर चांगलं वाईट भाष्य करण्याचा अधिकार तुम्ही गमावून ठेवाल. बरोबर आहे की नाही? आणि मी महिला भगिनींनी आवाहन करीन की जुन्या काळामध्ये अनेक सोशल रिफॉर्मर, समाज सुधारक होऊन गेले. मग सावित्रीबाई असतील, ज्योतिबा फुले असतील, आगरकर असतील, सावरकर असतील, टिळक असतील, आंबेडकर असतील, अण्णाभाऊ साठे असतील, यांनी समाजातल्या कुप्रथा बंद केल्या. एखाद्या निपुत्रिक बाईला आपल्या घरात चिडवल्या जायचं की ही वाहन आहे, हिला मूल होत नाही. एखादी विधवा आहे तर तिला चिडवल्या जायचं की ही विधवा आहे, हिचा पती अकाली मेला. पण आताच्या बायकांनी ठरवलं पाहिजे की ह्या कुप्रथा बंद करून समाज सुधारकांनी विधवा पुनर्विवाह किंवा निपुत्रकांसाठी दत्तकाची पद्धत चालू केली असेल तर मतदानाची जी दिवस ठरलेला आहे त्या तारखेनंतर दुसऱ्या दिवशी मात्र निश्चित महिला भगिनींनी आपल्या मैत्रिणीला, मित्राला, शेजाऱ्या पाजाऱ्याला चिडवलं पाहिजे की ज्या महामानवानी तुमच्या बोटावर शाईचा ठिपका लावून तुम्हाला मताचा अधिकार दिला ते बोट तू मला दाखव. जर दुसऱ्या दिवशी तुझ्या बोटावर शाईचा ठिपका नसेल तर तू जागरूक नागरिक नाहीस, तेव्हा लोकशाहीबद्दल बोलण्याचा तुला अधिकार नाही. अशी निंदा नालस्ती आता तुम्ही नव्याने केली पाहिजे. ही प्रथा रूढ केली पाहिजे. समाजातल्या कुप्रथा आपण बंद करतो, पण महामानवाने दिलेल्या मताचा अधिकार जर आपण पाळत नसू, ते कर्तव्य आपण बजावत नसू, मग तुम्ही एकमेकीला हिनवायला मोकळे आहात. पण छोट्या छोट्या जावाच्या नंदाच्या भांडणं करत बसण्यापेक्षा राष्ट्रीय कर्तव्यात भाग घेता की नाही याची जाणीव ठेवून आगामी काळात ते तुम्ही पार पडाल आणि मग खऱ्या अर्थाने आपण गौतम बुद्धांना किंवा महामानवाला अभिवादन करतो असं होईल. निमित्त जरी क्षितिजच्या आणि त्याच्या मुलाच्या वाढदिवसाचं असलं तरी प्रत्येक कुठल्या ना कुठल्या औचित्याला आपण महामानवाच्या कामाची जाणीव करून एकमेकाला दिली पाहिजे. आणि याच चर्चेतनं, या प्रबोधनातनं आपली लोकशाही सुदृढ होईल याचाही विचार आपण केला पाहिजे. तो तुम्ही कराल अशी तुमच्याकडून अपेक्षा करतो. आणि तुमच्या आशीर्वाद रूपी मतदान क्षितिजला संधी मिळाली तर कराल, त्यांच्या कुटुंबियाला कराल एवढी अपेक्षा व्यक्त करतो. पुनश्च या दोघांना शुभेच्छा व्यक्त करून थांबतो. खूप खूप धन्यवाद.